नमस्कार. दत्त जयंती म्हणजे दत्त भक्तांसाठी एक महत्वाचा दिवस असतो. कोल्हापुरातही दत्ताची मंदिरं ही असंख्य आहेत, जी दत्त भक्तांसाठी विशेष मानली जातात. यापैकीच एक कोल्हापुरात गंगावेशीतलं हे निजबोध व्यासमठी श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचं मंदिर. खर तर श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज हे दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष होते आणि सांप्रदायिक श्रद्धेनुसार ते दत्तात्रयांचे अवतारच मानले जातात. कोल्हापूरच्या कुंभार गल्लीमध्ये ते राहिले होते आणि त्याच कारणामुळे मुख्यतः कुंभार स्वामी या नावाने देखील ते ओळखले जात होते. खर तर ही त्यांची निजबोध व्यासमठी कोल्हापुरातील गंगावेश या ठिकाणी आहे आणि या मंदिरासंदर्भात आपण जाणून घेण्यासाठी सध्या आलेलो आहोत. या मंदिराचे विश्वस्त या ठिकाणी आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत. नमस्कार सर, आपलं नाव? फतेसिंग राजे माने, विश्वस्त श्री दत्त महाराज देवस्थान ट्रस्ट. खर तर निजबोध व्यासमठी ही नेमकी काय आहे आणि काय नेमका याचा इतिहास आहे, काय सांग? श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज हे पूर्ण दत्त अवतार आहेत. त्यांनी बरोबर 1900 साली आपलं अवतार कार्य पूर्ण केलं आणि समाधिस्थ झाले. समाधिस्थ झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे 24 तास भक्तगण होते, त्यांच्या सहवासात राहत होते, की ज्यांना त्यांच्या सहवासामुळं जीवनामध्ये सगळीकडे आनंद मिळायचा. तो आनंद त्यांचा हिरावून गेल्यासारखा झाला आणि ते मग पंचगंगा नदीच्या तीरावर बसून दुःख व्यक्त करायचे, डोळ्यातनं पाणी यायचं. मग देवाने त्यांना दर्शन दिलं आणि विचारलं, अरे काय तुम्हाला काय एवढं त्रास झालेला आहे? तर म्हटले, देवा तुमच्या सहवासात राहत होतो आणि आम्हाला तुमचा आता सहवास नाही, दर्शन नाही आणि आम्हाला आता जीव आमचा करमत नाही. तर म्हटलं, अरे गंगावेशीमध्ये मी रोज बसत होतो, ती जागा छत्रपती शाहू राजाकडनं तुम्ही मागून घ्या. तो आपलाच भक्त आहे आणि तो देणार. तो अतिशय गुणी आणि धार्मिक वृत्तीचा राजा आहे आणि ते तुम्हाला जागा मिळेल. तिथं अखंड विना आणखी मी दिलेल्या पादुका स्थापन करा. मग व्यास नावाचे, गोविंद व्यास नावाचे सद्ग्रस्त होते की जे महाराजांच्या सहवासात आयुष्यभर राहिले होते. त्यांनी विवाह वगैरे केला नव्हता. त्यांनी स्वतः नामदेव महाराज आणि इतर बरेचसे भक्त मिळून छत्रपती शाहू महाराजांच्याकडे गेले. शाहू महाराज कृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनाला सदैव यायचे. ती समाधी घेण्याची परवानगी सुद्धा स्वतः शाहू महाराजांनी दिली. त्यांनी स्वतः येऊन ही जागा दिलेली आहे आणि तो गोविंद व्यासांनी जो त्याच्यासाठी धावपळ केली, ते परिश्रम केले आणि तो जो ध्यास घेतला आणि ही मठी उभा केली, तिथं अखंड भजन, हे अखंड विना आणि पादुकांची सेवा 1905 पासून सुरू आहे आणि ते सरकारी दप्तरात नोंद आहे. छत्रपतींच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा त्याच्या नोंदी आहेत. ती अस्सल सनद आमच्याकडे आहे. खर तर या व्यासमठीची रचना कशी आहे, काय काय कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते दत्तांचं जे आहे ते स्थान आहे? आता हे बघा, कृष्ण सरस्वती दत्त महाराज म्हणजे मूळ अत्री ऋषी आहेत. दत्त महाराज अत्री ऋषींच्या नंतर श्रीपाद श्री वल्लभ आहेत. श्रीपाद श्री वल्लभ दत्त महाराजांच्या नंतर नरसिंह सरस्वती दत्त महाराज आहेत. नरसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या नंतर अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांचे शिष्य हे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज आहेत. हे जन्मानं दत्तगुरू आहेत आणि त्यांनी ही मठी स्थापन केलेली आहे. तिथे दत्त परंपरेतले सगळे उत्सव साजरे केले जातात. हनुमान जयंती साजरी केली जाते. दत्त महाराजांचं पुण्यतिथी सोहळा आणि जयंती सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला जातो. आणखी दत्त महाराजांच्या संदर्भातले बऱ्याच ठिकाणाहून पालखी वगैरे इथे येत असतात. त्या भक्तांची सेवा, आता परवाच आम्ही ह्या जयंती सोहळ्यानिमित्त, दत्त जयंतीच्या सोहळ्यानिमित्त मेडिकल चेकअप कॅम्प घेतला, त्यानंतर ब्लड टेस्ट कॅम्प घेतला, त्यानंतर डोळे तपासणीचं नियोजन केलं होतं आणि ते लोकांना अगदी कमीत कमी पैशात ECG किंवा चष्मे देण्यासाठी आणि नंबर काढून देण्यासाठी ते आम्ही पैसे न घेता काम केलेलं आहे. आणि ह्या पद्धतीनं आणखी एक धर्मादाय ट्रस्ट आम्ही दत्त महाराजांच्या नावावर स्थापन केलेला आहे. तिथे एका दानशूर माणसानं आम्हाला 1 कोटी ते 1.25 कोटी रुपये खर्च करून इमारत बांधून दिलेली आहे आणि त्यांचं आता धर्मादाय दवाखाना सुद्धा आमचा सुरू आहे. अर्थातच दत्त भक्तांची सेवा या मंदिरामार्फत केली जाते.
आणि या ठिकाणी केली जाणारी विणेची सेवा देखील एक आकर्षण असतं किंवा हे एक श्रद्धेची भावना आहे. गेली 126 वर्ष ही जमिनीवरती ठेवली गेली नाही. काय नेमका आहे इतिहास? कलियुगामध्ये नाममहिमा मोठा आहे, त्यामुळे महाराजांनी सांगितलं की तू नामस्मरण जितकं होईल तितकं नामस्मरण तुम्ही करा. त्या दृष्टिकोनात ही वीणा ठेवली. तर आता नामस्मरणासाठी वीणाच का? हे वीणेच्या ज्या 5 तारा आहेत, संगीतातले स्वर, त्या तालावरती तुमचं नामस्मरण व्हावं यासाठी साधन म्हणून वीणा ही घेतलेली आहे. आणि अखंड इथं अहोरात्र भक्त सेवा करत असतात. प्रत्येक जण आपापल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी वीणा सेवा करत असतात. आणि अनेक लोकांना अनुभव येत आहेत, अजून सुद्धा बऱ्याच लोकांना अनुभव आलेले आहेत, अजूनही येतात. आणि जो मनोभावे वीणा सेवा पूर्ण करतो त्याची प्रत्येक मनोरथ महाराज पूर्ण करतात. नक्कीच या दत्त मंदिरामध्ये खरं तर भक्तांची मांदियाळी बघायला मिळत असते. रोज या ठिकाणी जो नैवेद्य दाखवला जातो तो देखील विशेष असतो, कारण नैवेद्य फक्त दाखवला जात नाही तर तो दत्तगुरूंना भरवला जातो. अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. जर मंदिराची रचना बघितली तर गर्भगृहामध्ये पंचधातूची ही मूर्ती श्रीकृष्ण दत्त सरस्वती यांची आहे. बाहेर गरुड हनुमंत आणि त्याच्या समोर श्रीयंत्र आहे. मागच्या बाजूला ध्यानगृह खाली आणि गुरुदर्शनासाठी पादुका देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीनं हे दत्त मंदिर भाविकांनी नेहमीच भरलेलं असतं आणि त्यामुळेच यंदाच्या या दत्त जयंती निमित्त देखील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले बघायला मिळतात. महासत्ता लाईव्ह साठी मी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.